मंडळी, आता आमचा प्रतापगड किल्ला फिरून झालेला आहे. आता इथे एक जवळच शिवसृष्टी पण आहे. ती तिसरी शिवसृष्टी आहे जी आम्ही बघू. तर चला बघूया. सो हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत आहे. आणि हा फायनली शिवसृष्टीचा व्लॉग आहे. तर ही शिवसृष्टी होती प्रतापगडची, महाबळेश्वरला जी आहे, आणि ती गडाच्या पायथ्याशीच होती. तर अशी काही एंट्रन्स होती शिवसृष्टीची. म्हणजे खूप छान इतिहास असा त्यांनी भिंतीवर कोरलेला होता आणि खूप छान वाटत होतं. जिकडे तिकडे फोटोज काढू वाटत होतं. म्हणजे इतकी सुंदर ही शिवसृष्टी होती. आणि मग गेल्या आधी आम्हाला हा देखावा बघायला मिळाला. इथे जे आहे म्हणजे जे जुन्या काळात जे गहू वगैरे होते, जे आता तरी मशीन्स आल्या, पण आधी ते गहू वगैरे जे होते त्याचे धान्य म्हणू शकतो, जे शेतातले होते, तर ते बैल चालत होता त्याच्यावरून. आणि मग तेव्हा ते असं सेपरेट व्हायचं, असं काहीतरी ते मेथड होती. पहिला हा देखावा होता. आणि दुसरं इथे तलवारबाजी वगैरे चालत होती. आणि इथे काय म्हणतात ते जे दगडांनी हे ते करतात ते होतं. इथे चाकं वगैरे बनवायचे जुन्या जमान्यात. प्रत्येक घराच तिथे वेगळं काहीतरी काम होतं. त्यांचे वेगळे काही ट्रेडिशन्स होते, असे काही दाखवत होते. इथे बघा ते दगडांनी जे कोरत आहे ते काय करत आहे, अवजार वगैरे बनवून द्यायचे ते. आणि मग इथे वरती अशी माची होती आणि तिथून ते बघायचे, लक्ष वगैरे ठेवायचे. आणि हे गुराखी होते, हे त्यांचे असे सिक्रेट एजंट म्हणू शकतो आपण. आणि मग ते असे निरोप वगैरे द्यायसाठी ते तसे राहायचे, असे ते प्रत्येकजण इन्फॉर्मेशन देत होते. असं प्रत्येकजण त्या काळात कशा प्रकारे काम करत होता आणि कशा प्रकारे प्रत्येकाला हातभार लागत होता. ती जी एक चेन होती, ती जी एक साखळी होती, ते इथे खूप छान प्रकारे एक्सप्लेन केल्या गेलेली आहे या शिवसृष्टीमध्ये. इथे पण वरती तसंच होतं. इथे घर दाखवलेलं आहे. तिथे छान गाई वासरू होते. खूप सिम्पल असं घर होतं. बाई ती जात्यावरतून आपले धान्य वगैरे हे करत आहे. जुन्या काळात जसं व्हायचं तसं ते पूर्ण सांगत होते. त्या मागे ठेवल्या त्या मोठ्या कोट्या आहेत, त्यात धान्य वगैरे साठवून ठेवायचे जुन्या काळात घरचे. आणि मग हे सगळं काही पाहून माझ्या पप्पाजींना त्यांच्या गावाची आठवण वगैरे आलेली होती. हे बघा किचनमधले ते जे सगळे जुने भांडे वगैरे, खलबत्ता वगैरे माती दगडाचा, आणि कशाप्रकारे भाकरी टाकायच्या. इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं गावात. वारकरी यायचे. गावात छान असे लोक हिवाळ्याच्या दिवसात शेकोटी पेटवून बसायचे, गप्पा गोष्टी करायचे. किंवा असा प्रत्येक गावात एक मोठं झाड आणि त्याच्या खाली उंबरटा असा असायचंच, आणि तिथे बैठक बसतच होती. आणि इथे पण तेच चालू आहे. इथे ते जे असतं आपलं लोखंड गरम करून त्याच्यापासून अवजार बनवणं, ती सगळं काही चालत होती. इथे बांबूपासून बनवलं काही वेगळ्या प्रकारचे चालू होतं. मोठे टोपळे हे ते. आणि इथून बघा बाया छान अशा विहिरीवरून पाणी काढून आणत आहे. खूप सुंदर असं ही शिवसृष्टी होती. इथे चांभार आहे, लोकांच्या चपला दुरुस्त करतोय किंवा चपला बनवतोय लोकांसाठी चामड्यांच्या. आणि या घरचं किचन मी माझ्या नातेवाईकांकडे गेली होती एकदा, तिथे बघितलेलं होतं. खूप सुंदर किचन होतं. आणि इथे असे आमचे फोटोज काढणं, व्हिडिओज काढणं, ॲक्टिंग वगैरे चालू होतं छान. आणि असं किचन तुम्ही पण बघितलं आहे का कुठल्या गावात? आत्ता तरी आहे का बघा. आणि हे बघा झाडावर इथे असा माणूस चढतोय. खूप सुंदर अशी शिवसृष्टी होती. आणि प्रत्येक गावात एक मोठा वाडा असतोच ना, तर मग त्या गावातला हा वाडा होता. आणि इथे घोडा वगैरे होता बाहेर. आणि इतका सुंदर वाडा होता, खूप सुंदर वाडा होता. आणि इथे बाई छान तुळशीला पाणी घालत आहे, पूजा करत आहे. या मोठ्या कळशा बघितल्या आहे का तुम्ही? आणि मग इथे आतमध्ये बघा किचन आहे, तर छान अशा तांबे पितळचे मोठे भरणे ठेवले आहे, मोठे भांडे ठेवले आहे, छोटे मोठे समया हे ते वाढायचे पात्र, वाट्या, ग्लास सगळं ठेवलं आहे. अशा मोठ्या भरण्यात हे व्हायचं स्वयंपाक. अडकीत त्याचे पण इतके प्रकार असतात, हे मला पहिल्यांदा माहिती पडलं आहे. तुम्ही पण असे सारवलेले घरं वगैरे बघितले आहे का? आजी आजोबा बसून पान सुपारी खात आहे छान. आणि ही त्यांची अशी सिक्रेट कोठी असायची जी तुम्हाला दिसत आहे ना, ती बंगडी पण होती खूप सुंदर. आणखी त्यांचे छान
रूम्स वगैरे होत्या आणि त्यात असं जुनं सामान वगैरे ठेवलं होतं. आणि याचा कन्सेप्ट असा म्हणजे पाहुणे आले तर तिथे पाय धुवायला पाणी ठेवायचं. असे प्रॉप्स पण होते की जिथे छान फोटो काढू शकू. खूप सुंदर असा सेटअप होता आणि महाराजांची पण खूप सुंदर मूर्ती होती. हा किल्ले प्रतापगडचा कॉपी इथे छान असा बनवलेला होता. आणि मग अशा प्रकारे छान आमची शिवसृष्टी बघून. सो गाईज इथे आम्ही शिवकालीन गाव बघितले जे प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. सगळ्यात सुंदर म्हणजे खूप सुंदर. आतापर्यंतच्या आमच्या 2 ते 3 दिवसाच्या ट्रिपमध्ये आम्ही बरेच शिवसृष्टी बघितल्या. 2-3ही शिवसृष्टी बघितल्या, पण त्या पण छान आहे, पण ही खूपच सुंदर आहे. आणि मग इथे आमची छान प्रकारे ही शिवकालीन खेडेगाव बघून झाल्यावरती तिथेच एक असं एक्झिबिशनसारखं शॉप होतं आणि मग तिथे आतमध्ये खूप सुंदर अशा आर्टिफॅक्ट्स वस्तू होत्या, शोच्या वस्तू होत्या. इथे माझ्या भावाची तलवारबाजी काहीतरी वेगळीच चालू होती. बांबूपासून बनलेल्या वस्तू, शिंपल्यांचे दागिने आणि वेगळ्या प्रकारच्या खूप लाकडांचे दागिने, लाकडांच्या वस्तू, मातीच्या काही वस्तू होत्या. खूप सुंदर हँडबॅग्स होत्या. आणि इथे गणपती बाप्पासुद्धा कोरलेले होते छान असे नारळावर. खूप सुंदर काही वस्तू होत्या. काही वस्तू होत्या की ज्या आपल्याकडे पण मिळतात, म्हणजे ज्या कॉमन वगैरे होत्या, अशा पर्स वगैरे, बटवे वगैरे होते. पण काही खूप वेगळ्या वस्तू होत्या, म्हणजे खूप सुंदर होतं. असं वाटत होतं हे घ्यायचं की ते घ्यायचं. मग इथून मी लाकडाच्या बँगल्स घेतल्या. मी माझ्या एका शॉर्टमध्ये ना इथून काय छोटंसं शॉपिंग हॉल असा मी शेअर केलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक